झाली आणि तुझ्या बाळाच्या भविष्याचं म्हणशील तर मी सांगते, तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे, बघ तू. काय ग, काय झालं? आमरीची तब्येत बरी नाही का? काय झालंय? काही घडलंय का घरात? अगं कुठं काय, असंच बसलो होतो दोघी जणी. आमरीचं डोकं दुखत होतं ना, म्हणून डोकं दाबून देत होते तिचं. ताप नाही ना आला? नाही नाही, ताप नाही, डोकं दुखतंय फक्त. ती दे. ए बाळा, काय झालं? काय झालंय? कुणी काय बोललंय का तुला? काय झालंय नक्की? आई तू तरी सांग. अगं बाळाची मावशी समोर आली म्हणून बाळाच्या आईला रडायला आलं. अगं काय बाळाची मावशी, बाळाची आई? काय? आमरे? आमरे खरंच? वय, अगं मंजू तू मावशी आणि आमरी आई होणार आहे. आमरे, आमरे. आमरे, अगं इतकी आनंदाची बातमी आहे ही, आणि असं रडत काय सांगतेस? अगं बाई, आई, अगं आपल्या माग माग फिरणारी, हट्ट धरणारी, अगदी खेळण्यांपासून कपड्यांपर्यंत माझ्या बरोबर भांडणारी आमरी आई होणार आहे. आमरे मोठी झालीस ग. आमरे, उद्याच लोकर आणून ठेवते हा. बाळासाठी स्वेटर विणायला घेऊ आपण, आणि एकच डॉक्टर फिक्स करायचा आता. साताऱ्यातल्या टॉपच्या डॉक्टरशी मी बोलून घेते. आणि आता हरबट सरबट खाणं बंद, हेल्दी खायला द्यायचं हिला. भरपूर काजू बदाम मनुके दूध सगळं अगदी वेळेवर घ्यायचं. आणि आमरे, काही खाऊ वाटलं ना मला सांगायचं, दुसऱ्या मिनिटाला ती गोष्ट तुझ्यासमोर हजर असेल. अगं हो हो हो, अगं किती ती तुझी उत्सुकता. आई पहिल्यांदा आपल्या घरात लहान पाहुणा येणार आहे, उत्साह तर येणारच ना. तुला पण झालंच की. होय ग, आता आपण दोघी जणी मिळून आमरीचे सगळे डोळे पुरवायचे. बस. मंजू, बातमी वाचली पेपर मधली, लई छान वाटलं ग. आमरीने तिच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलंय. आता तुम्ही तुझं मागं घेतलेलं पाऊल पुढे टाक आणि सत्यजितरावांबरोबर नव्याने सुखानं संसार सुरू कर. आपल्या घरात आमरीचं बाळ येणार आहे. आता सगळं कसं छान होणार आहे बघ. आपल्या सुखाला कुणाची नजर लागायला नको ना, म्हणून घरामध्ये पूजा ठेवले उद्या आपण. अगं गुरुजींशी सगळं बोलले बघ मी त्या बाबतीत. सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. सगळ्यांची आयुष्य सुरळीत मार्गी लागली पाहिजेत, एवढी एकच इच्छा आहे माझी. तू म्हणतेस तसंच व्हावं. माझं काही होऊ दे, पण माझ्या पायी सत्याचा जीव धोक्यात नको यायला. कसं सांगू आईला आणि आमरीला मी कुठल्या परिस्थितीत आहे. एका बाजूला माझं कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम. या दोन्हीचा समतोल साधणं सोपं नाहीये. काय करू देवा, काहीच कळना झालं. तूच काय तो मार्ग दाखव आता. मंजू, तुझी मनस्थिती मला कळत नाही असं नाहीये ग. तुझ्या मनात काय काहूर चाललंय सगळं कळतंय मला, सगळं कळतंय.